एकत्रित ओवी अनुभवावी हे आपलं जे एपिसोडचं सदर आहे त्या सदरामध्ये आपण आज ओवी पाहणार आहोत. ज्ञानदेवची ज्ञानेश्वरीमधले मी सुरेश बंधारे. ओवी साधी आहे. अशाच प्रकारचं चिंतन आपण पूर्वीही केलेलं आहे. याच अर्थाचं आजची ओवी अशी आहे. उचलल्या प्राणा सरिसी इंद्रियेही निगती जैसी तैसा मनबुद्धी पासी अहंकार ए. सदर जी ओवी आहे ती 12व्या अध्यायातली आहे आणि 8व्या श्लोकाचं निरूपण करतानाची 101वी ओवी आहे. खूप छान सांगते माऊली. उचललेल्या प्राणा सरिसी. प्राण म्हणजे ज्यावेळेस कुंडलिनी शक्ती जागृत होते त्यावेळेस आपला हा जो प्राण आहे, जो कुंडलिनी शक्तीतून निघालेला, तो उचलतो, उन्मन होतो आणि त्यावेळेस त्या प्राणाच्या बरोबर ती ज्यावेळेस शक्ती सुषुम्ना नदीत जाते त्यावेळेस आपोआप त्याच्या पाठोपाठ इंद्रिय त्यांच्या वृत्तीसह सुषुम्नेत जातात. ती इंद्रिय सुषुम्नेत गेल्यानंतर आता इंद्रियच गेली, इंद्रियांचं काम आहे बहिर्मुखता. तर इंद्रियच त्याच्यामध्ये गेल्यानंतर तैसा मनबुद्धीपासी अहंकार आहे. मग त्यामुळं मन आणि बुद्धी जिथे जडलेली आहेत त्या अहंकाराला घेऊन तीही विलयाला जातात, त्या नाडीत जातात. असा त्या साधा सोपा अर्थ त्या ओवीचा आहे. साधनेने काय होतं? साधना ही ज्यावेळेस आपल्याला अनुग्रह होतो, ज्यावेळेस आपल्याला शक्तिपात दीक्षा मिळते त्यावेळेस आपल्याला साधना करायला सांगतात. साधनेमध्ये आपण माऊलींनी 6व्या अध्यायात जसं सांगितलं तसं करुणी सद्गुरू स्मरण, एवढं फक्त सद्गुरूंचं स्मरण केलं तर चित्त आपोआप लयाला जातं, मन आपोआप शांत होतं आणि मग ते चित्त त्या सद्गुरूंच्या कृपेमुळं आपोआप दुसऱ्या कशाचाही विचार करत नाही. मग मन राहत नाही. मन न राहण्यामुळं बुद्धीही त्या मनाच्या बरोबर विलयाला जाते आणि मग मन नाही, बुद्धी नाही, मग अहंकार कसं काय असेल? जिथं मनच अमन झालं, बुद्धीही मनाच्या पाठीमागं धावण्याची तिची जी सोय आहे ती बंद करते. मग अहंकार पण त्याच्याचबरोबर जातो. म्हणून साधनेने मन आणि बुद्धी परमेश्वर स्वरूपी स्थिर झाली की अहंकार तेथे येतो, तो लय पावतोच. मन, बुद्धी आणि अहंकार या तिन्हींचे परमात्माच्या स्वरूपामध्ये असे ऐक्य झाले की त्यालाच अंतःकरणाची एकाग्रता म्हणतात, एकतानता म्हणतात. अशी खरीखुरी एकाग्रता कधी झाली माहिती आहे का? वाचस्पती मिश्र यांची जी पत्नी आहे भामती, त्या भामतीने काय केलं? भामतीने स्वतःचं मनाचं अस्तित्व विसरली. तिची बुद्धी कुठे गेली? तिची बुद्धी पतीच्या सेवा कार्यात गेली. आणि म्हणूनच त्यांच्या गोष्टीमध्ये असं आहे की लग्न होऊन इतके वर्ष झाले तरी त्या भामतीने कधीही त्यांच्या वाचस्पती मिश्रांच्या ते जे सूत्र लिहित होते त्यांच्यामध्ये अजिबात अडथळा आणला नाही. एक दिवस चुकून अंधारामध्ये तिने दिवा लावायला गेली त्यावेळेस ते म्हणाले, तू कोण आहेस? सांग मला. मग ती म्हणाली, तुमची पत्नी आहे. मग पत्नी आहे म्हटल्यानंतर मला त्यांना नवल वाटलं. अगं तू चालवला कसं आहेत का प्रपंच? काय करतेस तू एवढं? तिचं ते बोलणं ऐकून ती म्हटली, काही नाही, मी शेजारच्या बाजाराला मुलींना शिकवते, गायन शिकवते, बघते, माझं चालतं, माझा वेळ जातो. मग त्या पंडित मिश्रांना वाईट वाटलं. एवढी मोठी मूर्ती
मूर्तिवंत देवी माझ्या घरात असून माझं कसं दुर्लक्ष झालं. आणि मग पंडितजींनी अतिशय गहिवरून तिला विचारलं, हे देवी, तुझं नाव तरी सांग. ती म्हटली, भामती. भा म्हणजे प्रकाश. जिच्या मतीमध्ये ज्ञानाचा प्रकाश झाला आहे ती भामती. पंडितजी म्हणाले, मी पूर्वी असे ठरवले होते की टीका लिहून झाल्यावर आपण संन्यास घ्यायचा, पण तुझी जबाबदारी माझ्यावर आहे किंवा मला संन्यासाचा विचार बाजूला ठेवायला पाहिजे आणि तुझी सेवा करावी पाहिजे. आणि नंतर पंडितजीने आपल्या पत्नीच्या त्यागाच्या गौरवार्थ त्या वेदांत दर्शनाला भामती असे नाव ठेवले. सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे की भामती स्वतःचं अस्तित्व विसरली. मनबुद्धी पासी अहंकार हे जे आहे ना, काहीचं अस्तित्वच नाही, बुद्धीला नाही, मनाला नाही. आणि मग तिचे चित्त फक्त पतिचिंतनात गेले होते आणि म्हणूनच तिच्याकडून अविरत सेवा मिश्रांची झाली होती. तिच्या त्या सेवेने तिला अनायासे एकाग्रता प्राप्त झाली होती. आणि हेच सेवेचे सामर्थ्य आहे. तुकाराम महाराजांनी खूप छान गाथेमधलं त्यांचा एक ओवी आहे, समर्थांचे सेवे बहुत असे हित, विचार हृदयात करून पाहे. समर्थांच्या म्हणजे सद्गुरूंच्या, संतांच्या, भगवंताच्या अनन्य सेवेमध्ये आत्मलाभाचा लाभ होत असतो आणि त्याच सेवेने आपले खरे हित होत असते. म्हणूनच त्यांचे चिंतन केले पाहिजे. नित्य नियमाने साधनेने आपल्याला अशी एकाग्रता साधता आली पाहिजे. स्वरूपाची एकचित्तता होणे हेच आपलं लक्ष असायला हवं. आणि म्हणून सर्व भावे, मन आणि बुद्धी त्या भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी जडली पाहिजे. आपलं मन 2 मिनटं एकाग्र होत नाही हो. नवरा 10 मिनिटासाठी स्तोत्र वाचायला बसला तर बायको म्हणते, अहो काय वाचताय, कामं पडलीत ना भरपूर. मग आता मला सांगा, याला काही पतीशी एकचित्त म्हणतात का? भामती कशी होती ते बघा ना. म्हणून भगवंताच्या कृपेने आपले सगळ्यांचे असे एकचित्त त्याचे स्वरूपी व्हावे म्हणून कळवळीने माऊलींनी सांगितले ना हा श्लोक. आणि आपल्याला तेच करायचं आहे ना. ते जर साधलं नाही तर उपयोग काय? आणि म्हणून आपल्याला हे जे आहे, आपले मन जे आहे, आपले मन कसे शांत होईल याचा विचार करायचा आहे. एकदा काय झालं, आमच्या शकाताई ज्या आहेत ना, साध्वी, आता नाही आहेत त्या, त्यांचं एका मुलीशी बोलणं झालं. आणि ती मुलगी आमच्या शकाताईने म्हणाली, मला 4 दिवस बरेच नव्हते. मग म्हणले, तू काय केलंस? काही नाही, शांत बसले. मग तिच्या तोंडून ऐकून शकाताई, म्हणजे आमच्या त्या शकाताई, तिला म्हणाल्या, सद्गुरूच्या सारख्या आहेत त्या म्हणाल्या, काय सांगतेस, 4 दिवस कोणाशी बोलले नाही? हो म्हणाली, काहीच बोलले नाही. त्यामुळे काय झालं, आपल्याला बोलता येत नाही म्हणून उगीच दुसऱ्या कोणाला कशाला त्रास द्यायचा, माझ्यासाठी काही कराव्याची अपेक्षा कशाला धरायची. बघ, या निमित्ताने तिचे दुसऱ्याकडून अपेक्षा करणे कमी झाले आणि त्याचेच प्रमाण आता वाढवायला हवे. आणि अशाच अपेक्षा कमीत करीत गेलो की आपले मन आपोआप शांत होते. आपले मन शांत होईल का? निश्चित होईल, काही प्रश्नच नाही. मी करणार म्हटले की होणारच असे मात्र नसते, कारण त्यात तो मी आला ना, तो येऊन चालत नाही. मी म्हणजे अहंकार. जर आपण आपले सगळे प्रयत्न यशस्वी व्हावे असे वाटत असेल तर त्यामध्ये आणखी एका गोष्टीची आवश्यकता असते. तुम्ही म्हणाल की दरवेळी काहीतरी खोडे घालून ठेवता, त्याला काही इलाजच नाही. आपण केले की काय होते हे आपल्याला पक्के माहीत असते. सगळ्या गोष्टीचा आपण नाश करून बसतो, ठरवलेलं काही होत नाही. म्हणूनच सद्गुरू कृपा, भगवत कृपा निश्चित आहे. ती ठरवलेले काम विनाकष्ट पूर्णाला जाते. खरे म्हणजे तेच आपल्याकडून करवून घेत असतात, तेच आपल्या न संपणाऱ्या अपेक्षा संपवत असतात. म्हणून भगवत कृपेचे किंवा सद्गुरू कृपेचे महत्त्व इतके आहे की त्याशिवाय परमार्थात काहीही होणे शक्य नाही. म्हणून मनाला जर खात्रीने आवरायची असेल तर त्याकरता प्रथम भगवंताची कृपा हवी, भगवंत पाठीशी हवा. तसे आपले समर्थ म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. खरोखर पाठीशी असावे लागते. त्यांची संगती लागली, त्यांची संमती लाभली, त्यांची कृपा लागली, त्यांच्या कृपेची जोड लाभली
तर हे मन शांत व्हायला वेळ लागणार नाही. मन असे शांत झाले की ते स्थिरावे आणि सद्गुरूच्या कृपेबरोबर आपोआप आपल्याला वैराग्य येईल. आपोआप विवेक जागा होईल. मन शांत होईल. हवे असलेले नको म्हटले तर त्याने जायचे कुठे? त्यामुळे मनाचे धावणे आपोआप थांबते. मन शांत झाले की बुद्धी निश्चिंत होते. तिला कामच राहत नाही ना. तिचं काम काय आहे? मनाप्रमाणे वागणे. कारण तिला आता छळणारं कोणीच नाही. आता त्याला गायडन्स करायला कोणी नाही, डायरेक्शन करायला कोणीच नाही. जे कर्मात आले ते केले, संपले. इतकी बुद्धी सरळ वागायला लागते. कर्म आपोआप संपते. मन आणि बुद्धी ईश्वराच्या चरणी अशा प्रकारे नांदायला लागल्यावर अंतःकरणामध्ये शांतीची अनुभव येऊ लागते. आणि हीच शांती चित्ताची स्थिती प्राप्त होण्यासाठी आपल्याला प्रेमपूर्वक नियमित साधकाने तपश्चर्या केली हवी, साधना करायला हवी. आणि म्हणून ज्यावेळी जीवावर सद्गुरू कृपा होते त्यावेळी सद्गुरू त्या चित्ताला ताब्यात घेतात आणि मग त्या चित्तावर त्या परमपुरुषाची मोहर लावतात. आणि म्हणूनच आपल्याला सुषमा नाडीतून प्रवेश होऊन हे जे जातं तिथे आपोआप लय होतो मन आणि बुद्धीचा अहंकारासहित, असं ह्या ओवीचा माऊलींनी अर्थ सांगितला आहे. सद्गुरू कृपेने एकदा का चित्तावर त्यांची मोहर लावली म्हणजे परमेश्वराची मोहर लावली, आपण परमेश्वर रूप झालो. मग साधक त्यांनी दाखवलेल्या पद्धतीने नियमित अभ्यास करतो. तो एकदा अभ्यास करू लागला की मन आणि बुद्धीचे धावणे थांबते. चित्त भगवंताचे चिंतन करायला लागते. आणि एकदा चिंतन करायला लागले की आपण तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, तुका म्हणे देव पहावयासी गेलो आणि देवची होऊन आलो. ध्याता ध्यान आणि ध्येय, द्राष्टा आणि दृश्य या सगळ्यांच्या त्रिपुटीचं आपोआप लय होतो. म्हणून मन आणि बुद्धीचे असे एकत्र झाल्याने जे उदाहरण आहे ते उदाहरण आपण पूर्वी पाहिलेलं आहे वाचस्पतीचं. आणि मग सांगण्याचं तात्पर्य असं आहे की अहंकार, मन आणि बुद्धी ज्यावेळेस एकत्र जाते त्यावेळेस सद्गुरूचा साक्षात्कार होतो, गुरुकृपेचा साक्षात्कार होतो, इंद्रिय पूर्ण अंतर्मुख होत आहे. आणि मग आपल्याला जी कृपा झाली, आपल्याला जो अनुग्रह झाला, तो अनुग्रह शेवटी मोक्षासाठी आहे, आपली वासना मिटावी याच्यासाठी आहे. आणि चिंतनी मनबुद्धी लाविली, जाणावी कृपेची हरीची झाली, असं आहे. हे जे आहे संतजन म्हणतात की भगवत दर्शनाचा अर्थ सोडाच वाटेवरचा एखादा प्राथमिक स्वरूपाचा अनुभव जरी मिळाला तरी त्या जीवाची खूप शुद्ध पुण्य लागते. भगवत स्मरण साधक जीवाचा अनुभव वाढत जातो. तसं मनाचा चंचलपणा कमी होत जातो. जाणीवा सूक्ष्म होणे म्हणजेच मनाचा चंचलपणा कमी होणे. मन बाहेर धावत नाही. त्या मनाला कळते की आपल्याला आयुष्यात आपण कितीही गोष्टी बघितल्या, कितीही गोष्टीचा अनुभव घेतला, आनंद घेतला, तो क्षणिक आहे. परंतु परमार्थातला आनंद तो जो आहे तो अतिशय अवीट आहे आणि शिवाय तो चिरकाळ टिकणारा आहे. आपण एकदा चिंतन केलं होतं तुकाराम महाराजांचा, अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरावला मनठाई, पिटून या मुसे आला अलंकार, दग्धते असार होऊन या. साधनेने जे निर्माण होतं तो आपला हा जीव आनंदस्वरूप होतो, ब्रह्मस्वरूप होतो. मनबुद्धी शुद्ध होत जाते. अशा प्रकारची मनबुद्धी सूक्ष्म होण्यासाठी आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेला जो अनुग्रह आहे त्या अनुग्रहामध्ये सांगितलेली जी साधना आहे ती साधना नित्य करावी, एवढेच यात ओवीचा अर्थ आहे. तेवढं चिंतन आपण संपवूया आणि माऊलींच्या चरणी हे अर्पण करूया, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया आणि आपण इथेच थांबूया. पुन्हा आपण अतिशय चांगल्या एखाद्या ज्ञानेश्वरीच्या ओळीवर अतिशय सुश्राव्य असं चिंतन करण्याचे प्रयत्न करूया. थांबतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु